चंद्रपुर का लोकसभा चुनाव दिन प्रतिदिन रोमांचक और तनावपूर्ण होता जा रहा है और रोज इसमें नए मोड़ आ रहे हैं। इस बार का ये चुनाव चंद्रपुर में कांटे का माना जा रहा है, क्योंकि अगर सुधीर मुनगंटीवार के साथ मोदी और विकास की लहर है तो प्रतिभा धानोरकर के साथ सहानुभूति, बहुजन और तानाशाही के खिलाफ लड़ने की लहर है। ऐसे में राजनीतिक विशेषज्ञ मान रहे हैं कि चंद्रपुर के अपक्ष रूप से चुनकर आए विधायक किशोर जोरगेवार के मत निर्णायक साबित हो सकते हैं। वैसे तो किशोर जोरगेवार महाराष्ट्र की सत्ताधारी महायुति के समर्थन में कार्य कर रहे हैं, मगर सुधीर मुनगंटीवार से उनका मनमुटाव काफी पुराना और जग जाहिर है। फिर भी ताडोबा महोत्सव और अन्य कुछ कार्यक्रम में दोनों मंच साझा करते हुए देखा गया था, जिससे लग रहा था कि दोनों के बीच सुलह हो सकती है। मगर जब से लोकसभा चुनाव घोषित होकर उम्मीदवारों के नाम जाहिर हुए हैं, तब से चंद्रपुर के पूर्व पार्षद बलराम डोडानी मुनगंटीवार के नाम से फेसबुक और व्हाट्सएप पर उनके खिलाफ पोस्ट लिखने की सीरीज चला रहे हैं। ये इतना बढ़ गया है कि मुनगंटीवार ने मंच से उनका नाम लिए बगैर 19 अप्रैल के बाद सब ठीक करने की बात कर दी थी और बदनामी करने के मामले में उन पर एक केस भी दाखिल हुआ है। फिर भी बलराम डोडनी रुकने का नाम नहीं ले रहे और उनके पोस्ट रोज आ रहे हैं। इस दौरान मुनगंटीवार का नामांकन भरते वक्त उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुर आए थे। उसके बावजूद जोरगेवार उनके कार्यक्रम में नहीं आए, तभी से सभी में इस पर जोरदार चर्चा हो रही थी। आखिरकार कल एक पत्रकार के पूछने पर मुनगंटीवार ने खुले रूप से इस मामले में बयान दे डाला। मुनगंटीवार ने बताया कि उन्होंने अब तक विधायक जोरगेवार को अपने कार्यक्रम और प्रचार के लिए आमंत्रित नहीं किया है, क्योंकि उन्होंने बलराम डोडानी का नाम लिए बगैर कहा कि जोरगेवार के एक अत्यंत गरीबी उनके खिलाफ उन्हें बदनाम करने की रोज झूठी पोस्ट डाल रहे हैं और ये बात जोरगेवार को पता ना हो ये संभव नहीं। इसलिए जब तक ये पोस्ट बंद नहीं होती तब तक मैं जोरगेवार का प्रचार में सहयोग नहीं लूंगा, मगर उनका सहयोग अभी मुझे नहीं मिला तो मैं भी सहयोग नहीं करूंगा, क्योंकि मैं भी स्वाभिमानी व्यक्ति हूँ। इसके बाद चंद्रपुर के राजनीतिक गलियारों में तापमान बढ़ गया है और देखना है कि जोरगेवार आगे क्या भूमिका लेते हैं। नाही, शेवटी प्रचार तर वाढणार आहे, दिवस कमी आहे। देशामध्ये 7 फेज आहे, राज्यामध्ये 5 फेज आहे आणि पहिलाच फेज आमचा आहे। बाकीच्यांना जास्त प्रचारासाठी संधी आहे। आज या ठिकाणी 2118 बूथ आहे आणि 17 तारखेपर्यंत हे प्रचार संपवायचा आहे। 17 तारखेला रामनवमी आहे आणि 14, 15, 16 इथपर्यंतच मर्यादा आहे, कारण 14ला सुद्धा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। 11 तारखेला महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती आहे। 9 तारखेला गुढीपाडवा आहे। ते एक दिवस हा समाज मनासाठी एक महत्त्वाचा दिवस असल्याने प्रवासासाठी दिवसच कमी आहे आणि म्हणून ही गर्मी थोडी जास्तच वाढवावी लागेल, अन्यथा मग प्रचार आपण लोकांपर्यंत ज्यासाठी निवडणुकीत उभे आहोत त्या आपण संवाद पोहोचू शकणार नाही, आपण कमी पडू। हा त्याचा भाग। एकीकडे विकासाचा मुद्दा, दुसरीकडे सहानुभूती आणि जातीचं राजकारण, किती मोठं आव्हान असेल? नाही, ही निवडणूक मी देशासाठी आणि माननीय मोदीजींच्या 2024-29च्या प्रगतीचा, विकासाचा आणि संकल्पाच्या मुद्द्यावर जात आहे। त्यामुळे कोणताही मुद्दा उपस्थित केला तरी त्या मुद्द्यावर आमची निवडणूक जाणार नाही। आमची निवडणूक देशाच्या मुद्द्यावर जाईल, कारण ही निवडणूक देशासाठी असते, ही निवडणूक स्थानिक प्रश्नासाठी नसते। आणि म्हणून या निवडणूक देशासमोरचे जे प्रश्न आहे, आज चीन आमच्याकडे वक्र दृष्टीने पाहतोय, पाकिस्तान आमच्याकडे बुरी नजर से देख रहा है, अमेरिकेमध्ये काही वर्ग असा आहे की भारताच्या प्रगतीला थांबवायचं असेल तर एकच की नरेंद्र मोदींना थांबवा। मग आम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीत गुंतायचं की देशहितासाठी, देशाच्या गौरवासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या वैभवासाठी आम्ही गुंतायचं हे आम्ही ठरवलं आणि आमच्यासाठी देश, देशाचे प्रश्न, देशाच्या समस्या या सर्वोपरी आहे, त्या दृष्टीने आम्ही काम करू। हो, आमदार किशोर जोरगेवार हे नाराज नाही, नाराजाचा विषय नाही। त्यांचे सहकारी, अतिशय घनिष्ठ सहकारी, त्यांचे उजवे हात हे आमच्यावर प्रचंड निम्न शब्दाची खोटी टीका करतात। अपेक्षा ही आहे की त्यांना सांगावं, राजकारणामध्ये आपण एवढी खालती येऊ शकत नाही की आम्ही शेवटी विकास केलाय। मी कधी सेटिंग फिटिंगचं राजकारण केलं नाही। मला विजय पराभवाची चिंता तर 95 पासून नाही आहे। त्यामुळे मला प्रश्न एकच आहे की तुमचा उजवा हात म्हणणारा व्यक्ती जर माझ्यावर इतकी निम्न घाणेरडी टीका करतो आणि मी मात्र माझ्यासाठी, माझ्या खुर्चीसाठी मी अशा पद्धतीचं सिटिंग फिटिंग करावं हे मला आवडत नाही। जर जनतेला नाकारायचं असेल तर नाकारेल। जनतेला विकासाच्या ऐवजी या ठिकाणचं राजकारण असंच पाहिजे असेल तर त्याला आपल्या हाती काय आहे?
तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जर वाटलं की ठीक आहे त्यांनी प्रयत्न करून माझ्या विरोधी उमेदवारांना मदत करावी, तो त्यांचा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. तो जर तुमचा उजवा हात टीका करतो आणि तुम्हाला माहित नसेल असं म्हटलं तर मग ते योग्य नाही. त्यांची राजकीय सुरू झाल्यानंतर तुम्ही संपर्क करणार आहात का नाही? नाही, जोपर्यंत त्यांचं लिखाण थांबत नाही तोपर्यंत संपर्क करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शेवटी मी सुद्धा एक स्वाभिमानी आहे. खोटी टीका, निम्न टीका मी सहन करणार नाही, हे मात्र नक्की. ते आता मदत करणार नाही, मी पुढे मदत करणार नाही. खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी। जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट। हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना। इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में। हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं। एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी। हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9327461199, 7207556199। माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसीधीने उत्साह नवा आणला, बांधला